युक्त आहार न लगे अनिक साधने अल्पनारायणे दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन तेनी नारायण दिल भेटी न लगे लौकिक सांगावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड कलियुगा माझी करावे कीर्तन तेरी नारायण दिल भेटी तुका म्हणे मज आणि कवपाव दिसत देवाव नामे विना कलियुगा माझी करावे कीर्तन तेनी नारायण दिल भेटी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदागम जगननीत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावद्य जीवधरार्थावतारं कलंकं कतेजोधिकामूलिवक्रं फलानिशवादापनुदार दक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं जयांची किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पाया Oh
युक्त आहार न लगे अनिक साधने अल्पनारायणी दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण दिल भेटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवी करता रतत निरूपणा करता निवडलेला अंग संत हृदय सम्राट विश्वसंत अनंत कृपावंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील अभंग गाथेतील 4 चरणाचा हा अभंग आहे आणि या अभंगाच्या द्वारा श्री जगद्गुरु तुकोबाराय कलियुगातील मानवाला भगवत प्राप्तीच्या साधनाचा उपदेश करतात. विठाला प्रस्तुत अभंगाचा भाव स्पष्ट करण्यापूर्वी अर्थात या अभंगाला भावार्थानं पुजणे अधिक 2 शब्दाचा परिहार ठेवणं कर्म प्राप्त असेल. आपल्या या श्री क्षेत्र राजापूर या पवित्र क्षेत्रामध्ये या माघ शुद्ध दशमीच्या या महापर्वावरती सुरू असणारा हा भक्ती उत्सव भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या अलौकिक कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ राजापूर ग्रामस्थांच्या तन मन धनाच्या सहकार्यानं उपस्थित टाळकरी गुणीजन गायक वादक आणि आपण गावातील पंचक्रोशी परिसरातील जमलेले श्रोतृ मायबाप आपल्या सर्वांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा भक्ती उत्सव वर्ष 34वे आणि या वर्षातील हा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची संकीर्तन सेवा आयोजक नियोजक मंडळी सप्ताह कमिटी भजनी मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं निमंत्रण आमंत्रण आज ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं आदरणीय आमचे असे दादा आणि आपल्या गावचे भूमिपुत्र रिटायर्ड मंडल अधिकारी आमचे हाशे साहेब त्यांच्या खरं तर सौजन्यानं आणि त्यांच्या आग्रहाने ही सेवा माझ्याकडे आली. ते बऱ्याच दिवसापासून 2-3 वर्षापासून माझ्या मागे लागले पण या वर्षी त्यांनी लयच आग्रह धरला मला सेवा घ्यावीच लागेल आणि म्हणून या वर्षाची ही प्रथम दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्याकडे सुपूर्द केली गेली. त्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी खरं तर उपस्थित आहोत. ज्ञात अज्ञात आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करून अभंगाचा भाव आपल्या समोर मांडण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. खरं तर आपल्या उत्सवाचं वातावरण फार गोड आहे महाराज, फार गोड आहे. किती कौतुक करावं, किती स्तुती करावी, इतकं गोड आयोजन नियोजन आहे. खरं तर सप्ताह कशाला म्हणायचं, नियोजनबद्ध सप्ताह पाहायचा असेल तर मला वाटतं राजापूरला यावंच लागेल. इतकं सुंदर आहे, गोड, खरंच छान, अति सुंदर नियोजनबद्ध. नाहीतर काही ठिकाणी नियोजनच बद्ध खरंच नियोजनबद्ध अति सुंदर आहे. काय बोलायचं वा, डेकोरेशन छान आहे, वा मंडप छान आहे. काय मंडप आहे प्रवीण महाराज, हे मंडपन लाइटिंग जशी पाहिली ना मला तसं सारखं वाटायला लागलं आपण इथंच उरकून घ्यावं. कीर्तन 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 म्हणायचं माझं झालंय, ऐका झालंय माझं. काय सुंदर आहे महाराज, ऐका डेकोरेशन छान आहे, मंडप छान आहे, स्पीकर व्यवस्था आमचे पवार बंधू मंगळापूरकर वा, स्पीकर व्यवस्था छान आहे वा, मृदंगाचार्य छान आहे, संवादिनी वादक छान आहे, गाणारे छान आहे, टाळकरी छान आहे, चोपदार तर फारच छान आहे. मग कीर्तनकार काय घाण छानच आहे ना, ऐका सगळं जुळून आलंय. त्यामुळे कीर्तन करणं मला तसं अवघड नाहीये, सगळं छान आहे. पण वेळ जरा गाढव कळालं ना. हे 9 ते 11ची कीर्तन म्हटलं का चन्नापुरी घाटाला लागलेली गाडी जड जातं मला. 9 ते 11चं कीर्तन पण हरकत नाहीये. 9 ते 11चं जरी कीर्तनाची वेळ असेल तरी तुमचा सगळ्यांचा उत्साह मला दिसतोय. तुम्ही अगदी उत्साहपूर्ण अशा प्रकारचे बसलेले आहेत. मला तुमच्या सगळ्यांची चेहरे दिसत आहेत. मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायातील दिग्गज अशा प्रकारची मंडळी इथे स्टेजवरती कोणी बसलेलं आहे, कोणी समोर बसलेले आहे, तर कोणी टाळे घेऊन उभं आहे. आता व्यक्तिशः मी एखाद्याचं नाव घेत नाही, पण तरी हत्ती के पाव में सबके पाव ज्यांच्या मार्गदर्शनानं हा भक्ती उत्सव संपन्न होतो. आदरणीय आमचे बुद्धवंत बाबा या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्या परिसरातील संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आदरणीय बन्सी बाबा गुंजाळ तेही या ठिकाणी उपस्थित आहे.
दोघांची नावं घेतली म्हणजे सगळ्याची घेतल्यासारखंच होईल असंही मला वाटतंय. म्हणून आता आपल्या सर्वांची न घेता मी आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करून अभंगाचा भाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विढाला 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 युक्त आहार न लगे अनिक साधने, युक्त आहार न लगे अनिक साधने, अल्पनारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून कलियुगात जन्माला आलेल्या मानवाला भगवत प्राप्तीचा उपाय सांगतात. बाबा, या मृत्यू लोकामध्ये जर तू आला असेल तर या मृत्यू लोकामध्ये भगवत प्राप्तीची साधनं मी तुला सांगतो. फार नाहीये, एकच साधन आहे. बाकीची अवघड साधनं करण्यापेक्षा एवढं एकच साधन अतिशय प्रभावी अशा प्रकारचं साधन आहे. कोणतं साधन आहे? त्या साधनाचा निर्देश तुकाराम महाराजांनी आजच्या अखंड अभंगाच्या माध्यमातून केलेला आहे. ऐका, देवाच्या प्राप्तीचं साधन तुकोबाराय जगाच्या समोर ठेवतात. पण 2-3 प्रश्न आपल्या समोर उपस्थित करणार आहे आणि जे प्रश्न आपल्या समोर उपस्थित करणार आहे त्या सगळ्या प्रश्नाचा थोडासा विचार आपल्या समोर मांडणार आहे. ऐका, एक, महाराज तुम्ही आम्हाला ज्या देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगताना पहिली गोष्ट देव नावाची वस्तू या जगामध्ये अस्तित्वात आहे का, हा पहिला प्रश्न आहे. जर देव या जगामध्ये आहेच तर त्याच्या प्राप्तीची जीवाला गरज काय आहे. 2, जर आहेच देव या जगामध्ये त्याची प्राप्ती केली पाहिजे तर त्या देवाच्या प्राप्तीचा उपाय काय आहे. 3 बाजली. आजच्या पुरती तरी मला वाटतंय बाजली. अजून सांगू? तुम्ही म्हटले अजून सांगू तर एका पाकिटात एवढी शक्य नाही. बस एवढे पुष्कळ झाले, 3 पुरेसे झाले. ऐका, बस एका एका मुद्द्याचा विचार करूया आपण. लक्षपूर्वक ऐका. आजच्या कीर्तनामध्ये पवाडे, शेर शायऱ्या, गाणे, कविता त्याची अपेक्षा सोडून बाकी सगळ्या अपेक्षा ठेवा. ऐका 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 जा ऐका ऐका लक्षपूर्वक ऐका. तुकाराम महाराज देवाच्या प्राप्तीचं साधन जर जगाला सांगत असतील तर वर्तमान काळाचा विचार जर केला तर आज देवाचं अस्तित्वच या जगामध्ये नाही अशी दवंडी पिटवणारे अनेक शास्त्रकारे आणि तथाकथित काही लोक आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळतील. देव नावाच्या वस्तूचं अस्तित्वच या जगामध्ये काही लोकांनी नाकारलंय. पण का नाकारलंय त्या देवाचं अस्तित्व? तर ते एक संघटन आहे, ते एक शास्त्रकार आहे. त्या शास्त्रकाराचं असं मत आहे, देव नावाची वस्तू आम्ही या जगामध्ये मानत नाही. का मानत नाही? तर त्यांनी पूर्व पक्ष जगाच्या समोर ठेवला. आमच्या दृष्टीने या जगामध्ये तीच वस्तू आहे. कोणती? जी आमच्या चर्मचक्षुला दिसते तीच वस्तू आम्ही या जगामध्ये मानतो. त्यांनी स्पष्ट मत जगाच्या समोर मांडलं. चक्षु वै सत्यम, म्हणजे जे डोळ्यानं दिसतं तेच सत्य आहे. जे डोळ्यानं दिसत नाही ती वस्तू या जगामध्ये जवळजवळ जवळजवळ नाहीच, असं पूर्व पक्षाचं मत आहे. हे 4 वाकाचं मत आहे. ऐका, तो सांगतो जी वस्तू डोळ्यानं दिसते तीच वस्तू आम्ही जगामध्ये मानतो आणि जी वस्तू डोळ्यानं दिसतच नाही आम्ही ती वस्तू मानत नाही. आता खरं सांगा, देव नावाची वस्तू दिसायची का अनुभवायची? जोरात 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 बोला. अनुभवायची. ती दिसायची वस्तू नाहीये. कारण परमात्मा इतका सूक्ष्म आहे आणि परमात्मा इतका व्यापक आहे. तो अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि तो आकाशापेक्षाही व्यापक आहे. मग खरं सांगा, आकाशापेक्षा व्यापक असणारी वस्तू सुद्धा जीवाला दिसत नाही आणि अणुपेक्षा सूक्ष्म असणारी वस्तू सुद्धा जीवाला दिसत नाही. मग ती नाही का आहे? ऐका ऐका जरा ऐका. दिसत नाही म्हणून ऐका, आपल्या मध्ये ते सामर्थ्य नाहीये का ती वस्तू नाहीये? आपल्या चर्मचक्षुमध्ये ते सामर्थ्य नाहीये याचा अर्थ देव नावाची वस्तू नाही असं नाही. विठाला विठाला अनुभव सुद्धा घेतला तो इतका सूक्ष्म आहे आणि तो इतका व्यापक आहे. हरी शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अखंड. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अखंड.
जगावर जंगम व्यापुनी राहिला सकळ आकळ बापर कुमादेवीवर विठ्ठलू सकळ तो अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि आकाशापेक्षाही व्यापक आहे म्हणून तो जीवाच्या दृष्टीनं पाहणं शक्य नाहीये. पण तरी त्यांचं मत आहे आम्ही डोळ्यांना दिसतं तेच मानतो. पण ऐका त्या पूर्व पक्षकाराला त्या चार वाकाला असा प्रश्न त्यांच्या समोर ठेवा का रे बाबा तू दिसत नाही म्हणून जर देव नावाची वस्तू जर मानत नसेल तर ऐक ना या जगामध्ये अशा अनेक गोष्टी ज्या डोळ्याला दिसतच नाहीये पण तरी आम्ही त्या सगळ्या वस्तूचं अस्तित्व जगामध्ये मानलंय. ऐका ऐका अशा जगामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या डोळ्याला दिसतच नाहीये पण तरी आपण त्या सगळ्या वस्तूचं अस्तित्व जगामध्ये मानलंय. मी आपल्याला विचारतो ऐका आपल्याला फुल सगळ्यांना माहित आहे. फुल सगळ्यांना माहित आहे. फुल कशाचंही घ्या खरं सांगा त्या फुलामध्ये सुगंध आहे का नाही. बोला थोडं जोरात. फुलामध्ये सुगंध आहे का नाही दिसतो का. ऐका जरा प्रश्न फार गोड आहे. त्या पूर्व पक्षकाराला आपण विचारलं पाहिजे तू देव दिसत नाही म्हणून जर मानत नसेल तर जगातल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या डोळ्याला दिसतच नाहीये पण तरीही त्याचं अस्तित्व तुम्ही सगळ्यांनी मानलंय. त्यातली पहिली गोष्ट दृष्टांत उदाहरण म्हणून आपल्या समोर ठेवलंय. ऐका एक फुलातला सुगंध दिसत नाही तरी आम्ही सगळ्यांनी मानल आहे. खरं सांगा. दुसरं उदाहरण तिळामध्ये तेल आहे का नाही दिसतं का मग नाही का. ऐका तिळातलं तेल दिसत नाही तरी मानलंय. तीन लाकडामध्ये अग्नी आहे का नाही आहे दिसतो का मग नाही का. बोला ना आहे. ऐका फुलातला सुगंध दिसत नाही तरी मानलाय. तिळातलं तेल दिसत नाही तरी मानलंय. लाकडातला अग्नी दिसत नाही तरी मानलाय. बर दुधात तूप आहे का नाही दिसत का मग नाही का. ऐका दुधातलं तूप दिसत नाही तरी मानलंय. बरं तर टोकाचं सांगतो जाऊ लांबत नाही. आता सगळे आपण कशामध्ये बसलेलो आहोत. तुम्ही काय नाराज आहेत माझ्यावरती काय अरे बोला मग. ऐका आपण सगळे कशामध्ये बसलो आता मंडपात बसलोय. या मंडपामध्ये काय आहे आता बरोबर खरंच ऐका या मंडपामध्ये सध्या आपण सगळे मंडपात बसलोय म्हणजे अवकाशात बसलोय. इथं सध्या काय आकाश आहे आणि या आकाशामध्ये एक वस्तू सारखी वाहते त्याच्यामुळे आपण सगळे जिवंतोय. काय आता आपण सगळे कशात आहोत आता बोला. आता सगळे आपण कशात आहोत हवेत. कशात आपण सगळे हवेत आहे. फक्त हवा थोडी कमी जास्त असेल. हवा थोडी कमी जास्त असेल कोणाची कमी असेल कोणाची जास्त असेल पण जवळ जवळ कीर्तनकारासहित सगळे कशात आहे आता. फक्त मी बोललो काही हवा 50,000ची हवेत थोडा फरक आहे. हवेत थोडा फरक आहे. सगळे हवेत आहे. मला तुम्हाला विचारायचंय हवा दिसते का तुम्हाला डोळ्याने. हवा दिसते का डोळ्यानं मग ती नाही का. ऐका हवा दिसत नाही तरी मानली. लाकडातला अग्नी दिसत नाही तरी मानलाय. दुधातलं तूप दिसत नाही तरी मानलंय. लाकडातला अग्नी दिसत नाही तरी मानलाय. तिळातलं तेल दिसत नाही तरी मानलंय. फुलातला सुगंध दिसत नाही तरी मानलाय. मग जगातला देव दिसत नाही तर मानायला काय हरकत आहे. विठाला विठाला कुणी मानत नसेल तर तो दोष आहे. जगातल्या अशा अनेक वस्तू आहे ज्या डोळ्यानं दिसत नाहीये पण तरीही त्यांचं अस्तित्व आम्ही सगळ्यांनी मानलंय. बाबा ठीक आहे तू दिसत नाही म्हणून जर मानत नसेल तर आमचा दुसरा प्रश्न आहे काय. तू म्हणतो ना दिसत नाही म्हणून आम्ही मानत नाही. मग तुला विचारतो आम्ही ऐक ना देव नावाची वस्तू या जगामध्ये जर नाहीये असं जर तुझं मत असेल तर मग हे जग निर्माण तरी कुणी केलं. या जगाचा निर्माता कुणीतरी असला पाहिजे ना. जर देव नावाची वस्तू या जगामध्ये जर नाहीच आहे मग या जगाची उत्पत्ती नेमकं कुणी केली. कोणापासून हे जग निर्माण झालं तर त्या पूर्व पक्षाने अजून मत आपल्या समोर जगासमोर मांडलं. तो सांगतो नाही महाराज असं नाहीये. हे सगळं जग असंच निर्माण झालंय. काय 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 हे जग असंच निर्माण झालंय. खरं सांगा एखादी वस्तू अशीच निर्माण होते का. ऐका त्या वस्तूच्या उत्पत्ती करता दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक उपादान कारण आणि दोन निमित्त कारण. ऐका जर लक्ष बोलू
त्या वस्तूच्या उत्पत्ती करता दोन गोष्टी कारणीभूत असतात, निमित्त कारण आणि उपादान कारण. उपादान कारणाशिवाय आणि निमित्त कारणाशिवाय वस्तू निर्माणच होत नाही. पण पहिली ही गोष्ट सांगा, उपादान कारण म्हणजे काय, निमित्त कारण म्हणजे काय, तीच आमची अडचण आहे. पहिली ऐका, सांगतो ऐका. मला ज्याच्याशिवाय कार्य राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात, आणि ज्याच्याशिवाय कार्य राहतं त्याला निमित्त कारण म्हणतात. ऐका, ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही त्याला उपादान कारण म्हणतात, आणि ज्याच्याशिवाय कार्य राहतं त्याला निमित्त कारण म्हणतात. उदाहरण अनेक ठेवले शास्त्रकारांनी. पहिलं उदाहरण सांगतो ऐका. आपल्या जन्माला कारणीभूत कोण आहे बरं? व्यवहाराच्या भाषेत बोलायचं, आपण कोणापासून जन्माला आलो? आकाशातून खाली पडले तुम्ही सगळे, बोला ना, कोणापासून? आपल्या आई वडिलांपासून. आपला काय झाला? मान्य आहे तुम्हाला? मान्य ना? खरं ना? आपल्या आई वडिलांपासून आपण जन्माला आलो. मग आता आपल्या जन्माचे आई वडील आहे, आपल्या जन्माला कारण आई वडील आहे, बरोबर आहे. पण आई वडील आपल्या जन्माचे उपादान कारण आहे का निमित्त कारण आहे बरं? तुम्ही अडचणीतच येणार, अजून सांगतो पुढे ऐका. आई वडील आपल्या जन्माचे नेमकं उपादान कारण आहेत का निमित्त कारण आहे? आता काय झालंय, मला लोकांना वेदांत शास्त्र ऐकायची सवय राहिली, ते जड जाऊ लागले. पण हरकत नाही, आम्ही आमचा नियम सोडणार नाही. चिर करण्याचं पीर कर. ऐका, चिर करण्याचं पीर कर, तुम्हाला समजवल्याशिवाय सोडणार नाही. ऐका, आई वडील आपल्या जन्माला उपादान कारण नाही, तर आई वडील आपल्या जन्माला निमित्त कारण आहे. का बरं? ऐका, आपण जन्माला आलो आणि कदाचित आपले आई वडील राहिले काय आणि आपले आई वडील गेले काय बिघडतं बरं? काय बिघडतं बरं? काही बिघडत नाही. किती वेळेस आपल्याला असं पाहायला मिळतं, बाळ जन्माला आलं आणि आई गेली, तरी ते बाळ जगलं, तरी ते बाळ जगलं. म्हणजे आई वडील आपल्या जन्माला निमित्त कारण आहे. आपण जन्माला आलो, आई वडील राहिले काय आणि आई वडील गेले काय, काहीही बिघडत नाही. बरं, अजून एक सांगतो, तुम्हाला समजेल असं सांगतो ऐका. तुम्हाला सगळ्यांना मडकं माहितीये? मडकं आणि गाडगं या दोन गोष्टी सगळ्यांना माहित असल्याच पाहिजे ना, असाव्याच, कारण शेवटी जवळजवळ सगळ्यांना कामाला येतात. मला तुम्हाला विचारायचं, ते मडकं गाडगं कशाचं असतं बरं? तांब्याचं असतं का लोखंडाचं? मातीचं असतं. ते गाडगं मडकं मातीचं असतं. माती पाणी त्याचा चिखल केला जातो आणि ते मडकं बनवतो कोण? कुंभार. ऐका, मग कुंभार त्या मडक्याला बनवतो. मला तुम्हाला विचारायचंय, आता तो कुंभार उपादान कारण आहे का निमित्त कारण आहे? तरी अडचणच येणार. ऐका, तो कुंभार त्या मडक्याचा उपादान कारण आहे, तो कुंभार मडकं निमित्त कारण आहे. कुंभार मडकं तयार करतो, ते आव्यातून भाजतो आणि आपल्या बोटानं वाजवतो. ते जर टन टन आवाज आला तर समजायचं ते भाजले, आणि त्याचा जर बद बद आवाज आला तर समजायचं ते कच्चं आहे. ज्याचा टन टन आवाज येईल ते थप्पीला जातं, ज्याचा बद बद आवाज येतो ते परत मातीत जातं. ऐका, एकदा मडकं तयार झालं, थप्पीला ठेवलं, मग तो कुंभार जगला काय? ऐका 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 ऐका, मडकं एकदा तयार झालं, कुंभार जगला काय? आणि कुंभार काय बिघडतं बरं त्या मडक्याचं? काहीच बिघडत नाही. म्हणजे मडक्याला तयार व्हायला कारण कुंभार आहे, पण कुंभार हा मडक्याचा काय आहे? आता बोला ना, आता एवढं सांगून कळत नाही का तुम्हाला? ऐका, निमित्त कारण आहे. ऐका, निमित्त कारण आहे. मग आता उपादान कारण काय आहे याच्यातलं? ऐका, मला त्या मडक्याचं उपादान कारण आहे, त्या मडक्याचं उपादान कारण आहे. जर त्या मडक्यातली मातीच काढून टाकली तर मडकं राहील का? जाईल. ते राहणार नाही, कारण त्या मडक्याचं उपादान कारण माती. एक तसं तुमच्या आमच्या जन्माचं उपादान कारण कोण आहे? तर आपल्या जन्माचं उपादान कारण परमात्मा आहे. जोपर्यंत या शरीरामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत शरीर आहे, आणि एकदा शरीरातलं चैतन्य निघून गेलं का मला वाटतं शरीराला काहीही किंमत राहत नाही. म्हणजे या सगळ्या सृष्टीचा उपादान कारण कोण आहे? आता सांगा ना, कोण आहे? देव आहे, परमात्मा. ही सगळी सृष्टी निर्माण करणारा परमात्मा आहे. परमात्म्यापासूनच हे सगळं जग निर्माण झालंय. जयापासूनी सकाळ, जयापासूनी सकाळ, जयापासूनी सकाळ,
मही मंडळ हे झाले. कोणापासून? तुकाराम महाराजांनी त्याचं नाव सांगितलं. तो एक पंढरीचा राणा पण नाही अनुमाना श्रुतीसी. या सगळ्या जगाच्या उत्पत्तीचा कारणीभूत जर कोण असेल तर तो माझा परमात्मा आहे. या परमात्म्याने हे सगळं जग निर्माण केलंय. ऐका, आम्ही जरी म्हणत असोल आम्ही आमच्या आईवडिलांपासून जन्माला आलो, आम्ही आमच्या आईवडिलांपासून जन्माला आलो, पण तुम्हाला कुठंतरी थांबावं लागेल आणि जिथं थांबावं लागेल तिथं परमात्मा शक्ती मानावंच लागेल. ऐका ऐका ऐका, आपण कोणापासून जन्माला आलो? बोलायचं परत जोरात बोला ना. आई वडिलांपासून. बरोबर. आपले आई वडील कोणापासून आले? बरोबर. त्यांचे आई वडील कोणापासून आले? बरं. त्यांचे आई वडील कोणापासून आले? मी तुम्हाला असं रात्रभर सांगेल, तुम्ही सुद्धा म्हणशाल तसं. ऐका 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 ऐका. आणि जिथं थांबाल ना ती शक्ती असणार आहे. कोणाची? ती शक्ती असणार आहे परमात्म्याची. तुम्ही मागे 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 जर गेले तर या सृष्टीचा विस्तार जगामध्ये सांगितला. पहिले कुठेच नव्हते काही, पहिले कुठेच नव्हते सृष्टीचा विस्तार जगामध्ये सांगितला संतांनी. पहिले पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी कानोबा. तेरे 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 ते होतं म्हणजे कोण होतं बरं? एकटं निर्गुण निराकार असणार परब्रह्म तत्व या जगामध्ये भूतलावरती होतं. एकटाच परमात्मा होता महाराज. मग खरं सांगा, एकटा माणूस किती दिवस करवेल बरं? किती दिवस राहील बरं? म्हणून शासनाने नियम काढलाय, मुलींकरता 18 म्हणा पुढचं, मुलांकरता 21 फार तर फार 22 फार तर फार 25 27ला का होईना माणसं दुखते. काही 40चे झाले पण होईल. काळजी करू नका, काळजी करू नका, होणार आहे. ते जे देवाला काळजी आहे तुमची. ऐका 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 ऐका. एकट्या परमात्म्याला राहावे ना, एकट्या परमात्म्याला करमेना म्हणून. ऐका, एकटाच परमात्मा या भूतलावरती राहत होता, एकट्याला राहावे ना झालं म्हणून वर्णन करतात. एकलेन कंठावेची म्हणून याये, एकलेन कंठावेची म्हणून याये.
विठवीची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिकी भिन्ने भिन्ने व ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. हा सगळं करणारा कोण आहे? हा सगळा सूत्रधार कोण आहे? बरोबर आहे संत, तुम्हाला परमात्मा आहे. म्हणजे ही सगळी सृष्टी निर्माण करणारा कोण आहे? बोला ना. परमात्म्यापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणजे या जगामध्ये परमात्मा सोडला तर जवळ जवळ दुसरं कोणी बोला ना नाहीच आहे. संतांनी तोच अनुभव घेतला महाराज. विठ्ठल जळी स्थळी भराला रीता ठाव नाही वरला अजिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल सगळीकडे त्याचीच व्याप्ती आहे. सगळीकडे तोच भरलेला आहे. म्हणजे देवाची व्याप्ती आज आपण विचारामध्ये घेतली तर सगळीकडे देव आहे. फक्त त्याला पाहण्याची काय नाही आमच्याकडे नजर नाहीये. पहिली दृष्टी तयार करा आणि मग जगाला सांगा देव नावाची वस्तू या जगामध्ये नाहीये. म्हणजे सगळीकडे कोण आहे? बोला बरं. सगळीकडे देवच आहे महाराज. सगळीकडे त्याचीच व्याप्ती आहे. अणु अणुमध्ये रेणू रेणूमध्ये सगळीकडे तोच भरलेला आहे. असा अनुभव संतांनी घेतला. म्हणजे देव नावाची वस्तू या जगामध्ये अजूनही म्हटलं आहे. झालं संपला मुद्दा. देव आहे. देव आहे. देव सगळीकडे तोच नटलेला आहे. म्हणजे देव नावाची वस्तू या जगामध्ये अस्तित्वात नाही. विश्वास बसला अजून? सगळीकडे तोच आहे. सगळीकडे तोच आहे. हा संतांचा अनुभव आहे. का दिसत नाही आम्हाला? कारण आमचं मन स्थिर नाहीये म्हणून तो आम्हाला दिसत नाहीये. ऐका, ज्ञानोबा यांची जगाला पटवून सांगण्याची पद्धत काय गोड आहे.
ज्ञानोबा सांगतात, अरे बाबा जीवा, का शोधतो तू विनाकारण? तो सगळीकडे तोच आहे, सगळीकडे त्याचीच व्याप्ती आहे. महाराज नुसतं या जगाला निर्माण केलं नाही, ऐका, नुसतं या जगाला निर्माण केलं नाही, तर या सगळ्या जगाचं पालन करायचंय, उत्पत्ती ऐका, पोसितो जगासी एक लातो, सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा तोच आहे. म्हणजे उत्पत्ती तोच करतो एक, पालन तोच करतो दोन, आणि या जगाचा संहार सुद्धा तोच करतो तीन. म्हणजे सगळीकडे त्याचीच व्याप्ती आहे. म्हणजे देव या जगामध्ये, आता तरी बोलणं तर लांबतच चालू आहे, देव आहे. संपला मुद्दा, बस ना, पटला ना विश्वास तुमचा? देव आहे, देव आहे, संपला मुद्दा. मग महाराज देव आहे, तर त्या देवाच्या प्राप्तीची जीवाला गरज काय हो? काय गरज आहे ना? देव आहे तर राहू दे तुमचा देव, काय गरज आहे देवाच्या प्राप्तीची? ऐका, गरज काय आहे जीवाला? महाराज मानव जन्माची इति कर्तव्यता, मानव देहाची सफलता जर कशामध्ये असेल, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या सगळ्या देवामध्ये फार गोड बोलले. ऐका, एखादी नदी आहे, ती कितीही दुथड्या भरून वाहत असेल, त्या नदीला जर पूर्णता प्राप्त करायची असेल तर त्या नदीला जावं लागेल. कुठं? समुद्राला जावे लागेल. म्हणजे नदीची परिपूर्णता कुठे? समुद्राला मिळाल्याच्या नंतर एखादं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सगळ्या मूर्ती बसवलेल्या आहेत, आतून त्या मंदिरामध्ये फरशी लावलेली आहे. मंदिर आतून अतिशय सुंदर आहे, बाहेर सभा मंडप आहे, मंडपातही फरशी आहे, डेकोरेशन केलेलं आहे. पण ऐका, हे सगळं सौंदर्य मंदिराचं पाहायला मिळतं, पण खरं सांगा तरी मंदिर पूर्ण झालं का? नाही. मग मंदिराची परिपूर्णता आहे कधी? जोपर्यंत मंदिरावरती कळस ठेवला जात नाही तोपर्यंत मंदिराची परिपूर्णता नाही. दोन, तिसरं उदाहरण दिले ज्ञानोबारायांनी, एखादं सोनं आहे, ते सोनं जर पूर्ण व्हायचं असेल, त्या सोन्याला परिपूर्णता प्राप्त करायची असेल, तर त्या सोन्याला कस लावला जातो? कितवा? तुला आम्हाला काय माहिती सांगतो. ऐका, 16वा कस लावला जातो. जोपर्यंत 16वा कस लावला जात नाही तोपर्यंत सोन्याची परिपूर्णता नाही. कळस ठेवला जात नाही तोपर्यंत मंदिराची परिपूर्णता नाही. समुद्राला नदी मिळत नाही तोपर्यंत नदीची परिपूर्णता नाही. तसंच मानव देहामध्ये जोपर्यंत भगवत दर्शन नाही तोपर्यंत मानव देहच परिपूर्ण होऊ शकत नाही. विठ्ठलाची एका देखील मंदिराची परिपूर्णता कळस ठेवल्याच्या नंतर आहे. सोन्याची परिपूर्णता 16वा कस लावल्याच्या नंतर. तसं मानव देहाची परिपूर्णता आहे भगवत दर्शन झाल्याच्या नंतर. का म्हणे जन्म आल्याचे सार्थक नरेंद्र मोदीचे चरण देखील या. असं नाही म्हणले तुकाराम महाराज, असं नाही म्हणले तुकाराम महाराज. विठ्ठलची एक देखील या मनुष्य जन्म आल्याचे सार्थक. ही मानव देहाची सार्थकता आहे. जर या मानव देहामध्ये भगवत दर्शन होत नसेल तर काय अवस्था होते, काय परिणाम होतो, कशा सारखं असतं, त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये काही दृष्टांत दिले. आता दृष्टांताचा फवारा मारल्याशिवाय तुमच्या झोपा उडणार नाही. ज्ञानोबाराय फार गोड दृष्टांत देतात. ऐका, जवळ जवळ खरं तर ज्ञानोबाराय असे लेखक आहे, ज्ञानोबाराय असे लेखक आहे
ज्ञानोबारायांनी 9033 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. पण तुम्ही जर ज्ञानेश्वरीचे दृष्टांत जर शोधले ना महाराज, एक सिद्धांत सांगण्याकरता ज्ञानोबारायांनी 1 2 3 4 5 10 20 15 असे नाही. ऐका, 1 2 3 4 10 दृष्टांत नाही सांगितले. एक सिद्धांत समजण्याकरता ज्ञानोबारायांनी 1,400 दृष्टांत सांगितले. हो, काय विचाराची प्रगल्भता असेल. आम्हाला साधं एखादा कीर्तनकार आला आणि एखाद्याला सांगितलं ना आजचे दिवस महाराज मग तू उभा राहतो, पण उभा राहायला हातापायाचा जवळजवळ कापारा होतो बरं का. बरं, मग महाराजांच्या आभार मानतो. आज आपल्याकडे हे आले आणि त्यांनी आपल्याकडे येऊन हे केलं. अरे हे आले हे केलं म्हणजे काय केलं त्यांनी? अरे साधे आभार मानण्याकरता आम्हाला दृष्टांत सापडत नाही. हे ज्ञानोबा एक सिद्धांत सांगण्याकरता 1,400 दृष्टांत देतात. काय विचाराची प्रगल्भता आहे हो. आणि वयाचा विचार केला तर अवघ वय किती वर्षाचं आहे? ती समाधी 22व्या वर्षी घेतली. ज्ञानेश्वरी लिहित असताना 16व्या वर्षी लिहिली. खरं सांगा, आता हे लिहायचं वय, हे लिहायचं वय. अरे ह्या वयाचा विचार केला तर आम्ही पूर्वीपासून आमचे पूर्वज म्हणत होते 16वं वर्ष. हे बाबा नको, आम्ही सगळ्याच्या वयाच्या संबंधाला विचार आतापर्यंत करत होतो. ऐका, 16वं वर्ष धोक्याचं. अशा 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी 9033 ओव्याचा ग्रंथ या जगाच्या समोर ठेवला. नाही बोलू अजून जरा. महाराज, या मराठी सारस्वतातील आद्य कवी म्हणून आज आपण ज्यांच्याकडे पाहतो त्यांचं नाव आहे काय? ज्ञानोबाराय. काय लिखाण आहे ज्ञानोबारायांचं, काय दृष्टांत दिले ज्ञानोबारायांनी. दृष्टांत देण्याची पद्धत ज्ञानोबारायांसारखी कोणाचीच नाहीये. म्हणून सगळ्यांनी ज्ञानेश्वरीला डोक्यावर घेतलं. ऐका जाऊ का, ऐका काय दृष्टांत देतात ज्ञानोबाराय. दृष्टांत ऐका. पहिली ओवी सांगतो, ऐका. आयुष्यविन लक्षणे. ऐका ओवी ऐका. आयुष्यविन लक्षणे, सीसेविन अलंकरणे, ओहोरे विन ओधावने विटंबुजो. एकाच ओवीत 3 दृष्टांत दिल्या. एकच ओवी समोर ठेवली आणि एकाच ओवीत 1 2 3 दृष्टांत दिले. बघा, पहिला दृष्टांत दिला आयुष्यविन लक्षणे. पहिला दृष्टांत दिला. एक माणूस गेला कोणाकडे? भविष्य सांगतो. काय म्हणतात त्याला? अरे बोला ना, काय म्हणतात त्याला? जो भविष्य सांगतो, एखादा भविष्य सांगणारा महात्मा असेल कोणी, तो त्याच्याकडे एक जण गेला. हात त्यांच्या हातामध्ये दिला. माझं भविष्य सांगा. तो सांगू लागला, महाराज. हात हातात घेतल्याच्या नंतर तो म्हणला, अहो तुम्ही करोडपती होणार आहे. काय म्हणला? हात पाहिल्याबरोबर म्हणला करोडपती होणार आहे. वा, तुम्हाला इतकं मोठं पद मिळणार आहे, गुवाहाटीला जाऊनच कर. ऐका, मोठं पद मिळणार आहे. वा वा, म्हणजे तुम्ही करोडपती होणार आहे, चांगलं मोठं पद मिळणार आहे, असे बरेच आश्वासनं दिली. अशी अनेक लक्षणं सांगितली. सगळे लक्षणं सांगून झाल्याच्या नंतर त्यानं विचारलं, का रे बाबा, पण आयुष्य नाही सांगितलं. ते म्हणले, तुम्हाला आयुष्यच नाही. काय लक्षणाला किंमत आहे बरं? ऐका, काय किंमत आहे का? म्हणजे आयुष्य, लक्षणाला किंमत कोणामुळे? कदाचित लक्षण नसले तरी चालेल, पण काय पाहिजे? आयुष्य पाहिजे. म्हणजे आयुष्याला किंमत, लक्षणाला किंमत कोणामुळे? आयुष्यामुळे. एक दृष्टांत दिला ज्ञानोबा. दुसरा दृष्टांत देतात. काय झालं म्हणे, एका माता माऊलीनं इतके दागिने गाळ्यामध्ये घातले महाराज, काय सांगायचंय. नेकलेस, मंचल्या, बर, गंठन, बर, पुतळ्या, बर. खरंच गाडी तुमचं झालं नाही काही अजून? इतके अलंकार, इतके अलंकार, इतके अलंकार. सगळ्या गळ्यामध्ये सगळे अलंकारच होते महाराज. गळ्यात अलंकार होते, पण इथून वर, इथून वर म्हणा ना, शिरच नव्हतं. सगळ्या गळ्यात काय आहे? अलंकार आहे, पण काय नाही, इथून वर शिरच नाहीये. खरंच सांगा, त्या अलंकाराला काय किंमत आहे बरं? ऐका 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 ऐका. अलंकाराला किंमत कोणामुळे? शिरामुळे. 2 दृष्टांत दिले. आणि तिसरा दृष्टांत देतात. तिसरा दृष्टांत फार अजब दिलाय महाराज. ओहोरे विन ओधावने विटंबुजो. म्हणे, एका मोठ्याच्या मुलीचं लग्न आहे. मुलगा आहे मोठ्याचा आहे, मुलगी मोठ्याची आहे. चांगलं लग्न आहे. त्या मुलीच्या बापानं 50 गाड्या वरडाला ठेवल्या. किती? 50 गाड्या. 50 गाड्या वरडाला करता ठेवल्या. लग्नाची वेळ होती 12:36. तुमचं किती वाजता जातं? 3:30ला? नाही, 12:30 बरं. एवढं लांब नका, एवढं लांब नका. ऐका, 12:30 बरं. ते मग माझंच घेतो मी, जाऊ दे, जगाचं काय सांगायचं होतं. 12:30 12:36ची वेळ ठेवली गेली लग्नाची. महाराज 50च्या 50 गाड्या सकाळी
10:30 वाजता मंडपाच्या बाहेर येऊन लागल्या. सगळी लोक जवळजवळ 50-50 हजार लोक लग्नाला आली हो. 11 वाजले, 11:30 वाजले, 11:30, 12 वाजले, 12:10 झाले, 12:15 झाले, 12:20 झाले, 12:25 झाले, 12:30 झाले, 12:35 झाले, 36 झाले. मुलीच्या बापानं पाहिलं 12:36 झाले. 1 वाजला, वाट पाहिली. 1:30 वाजला, 2 वाजले, 3 वाजेपर्यंत वाट पाहिली. 3 वाजेपर्यंत वाट पाहिली आणि पंक्ती बसवल्या. बसविल का? काय करेल बरं तो मुलीचा बाप? हो राजापूर, बोला ना, काय करेल? पंक्तीवाल्याला खरं त्या वाराला जेव घालील तो? का बरं जेव घालणार नाही? ज्याच्या करता हे सगळं केलं होतं हा तोच आला नाही. तोच आला नाही. खरं सांगा, वराडाला किंमत कोणामुळे? देवामुळे. ऐका दृष्टांत ज्ञानोबा देतात हा. अलंकाराला किंमत शिरामुळे. ऐका, आयुष्याला लक्षणाला किंमत आयुष्यामुळे. 3 दृष्टांत दिले. ज्ञानोबा एवढ्यावरती थांबले नाही. ज्ञानोबा सांगता थांबा, सांगतो जातो. आता तर फार गोड दृष्टांत दिले, ग्राम्य भाषेत दिले, आपल्याला पटेल असे दिले. म्हणजे काय झालं? पहिलं दृष्टांत सांगतो. एका जणानं बाजरी पेरली. ऐका, बाजरी पेरली. नेमकं रस्त्याच्याच कडेला ते शेत आहे, वावर आहे. 1 एकर भर शेत आहे. बाजरी पेरली. नवले बाबा बाजरी पेरली, उतरून आली. त्यानं एक बाजूनं कोळपली, दुसरली. बाजरी गुडघ्या वडली झाली, सारखी बसली होती महाराज बाजरी. त्यानं वरखट टाकलं, बिर्या टाकला, पाणी भरलं आणि अशी बाजरी आली. काय सांगायचं तुम्हाला? बाजरी वाढू लागली. डोक्यापेक्षा उंच झाली बाजरी. 1 परसभर. बाजरी वाढली, नुसती वाढली नाही, पोटरा फेकला. 1 कणीस. 1 कणीस 2 फूट. माणूस दृष्टांताना कधी कमी सांगू नये. काय घ्यायचं? 1 कणीस 2 फूट. महाराज काय सांगायचं? नेमकं असं होतं. ते जे शेत होतं ना, ते राजापूरच्या म्हणजे संगमनेर रस्त्याला होतं. लोक रस्त्यानं कोणाशी बाजरी? सकाराम पाटील. अरे सकाराम पाटलाची काय बाजरी? म्हणले नक्कीच यावर्षी सकाराम पाटलाला एकरामध्ये 50 पोते बाजरी झाल्याशिवाय राहणार होती का नाही? दृष्टांतात काय हरकत आहे? हो म्हणा तुम्ही. ऐका, 50 पोती बाजरी झाल्याशिवाय राहणार नाही. काय बाजरी, काय बाजरी, काय बाजरी? आमच्या भागात त्याला म्हणतात काय रगड बाजरी. बाजरी काय सांगायचं तुम्हाला? आणि ऐका, एवढी हुशार आहे ना स्तुती करणारे, ते तिकडं नाही करत. ते सकाळी सकाळी नेमकं सकाराम पाटील दूध घेऊन आला आणि नेमकं चौकातच सगळे 50-50 माणसं बसलेले. म्हणले सकाराम पाटील काय हो? म्हणले अहो काय बाजरी म्हणले तुमची यावर्षी? नक्की एकरी तुम्हाला 50 पोती बाजरी झाल्याशिवाय राहणार नाही. काय बाजरी? शेतकरी असावा तर तुमच्यासारखा. लगेच चहावाल्याला सांगितलं आणा 5-50 चहा. म्हणजे दररोज अशीच करायची. मला पाटील गावात आला का पाटलाची 1 दिवस यानं करायची, 1 दिवस त्यानं करायची, 1 दिवस त्यानं करायची. हजामत नाही स्तुती. दररोज 1 जणांनी स्तुती करायची महाराज. मग पाटलाचं ठरलेलंच होतं. पाटलाची स्तुती करायला लागला का पाटलाला लगेच सांगायचं त्यावाला विशाल महाराज आणा 5-50 चहा. काय सांगायचं तुम्हाला सांगतो. बाजरी कापायला येईपर्यंत जवळजवळ 1.5 लाखाची चहा झाली होती. ऐका 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 दृष्टांत संपला. ऐका दृष्टांत संपला. महाराज बाजरी त्यानं येटाळली. येटाळी म्हणता का कापली म्हणता का सोंगली म्हणता? सोंगली म्हणतात ना. तुमचं आमचं चांगलं जमतंय मुलं, हरकत नाही. आमच्याकडे सोंगलीच म्हणतात. बाजरी त्यानं सोंगली, बाजरी मोडली आणि उपनेर मधून काढली. शपथ घेऊन सांगतो 50 पायला सुद्धा रे झाली हो. अरे मग कणस सुद्धा 2-2 फूट होती. मग बाजरी व्हायला काय हरकत होती? ते फक्त कणस होती. हा बोला काय नव्हतं त्याला? मग कणसाला किंमत कशामुळे? काय नारू कराय दृष्टांत कणी विना सुपटी कनसे लागली घनदाटी काय करावे गुमटी ओस नगर. काय दृष्टांत देण्याची पद्धत आहे ज्ञानोबरांची? 5 दृष्टांत दिला.
काय करावे गोमटे ओस नगर. एक गाव होतं महाराज, सगळ्या गावामध्ये प्लास्टरची घर, स्लॅबची घर, सगळ्या गावात. हा बरं, नुसते स्लॅबचेच घर नव्हते, सगळ्या गावामध्ये कॉन्क्रिटीकरण. बर, सगळ्या गावामध्ये नाल्या काढलेल्या, पाणी बाहेर जाण्याकरता. इतकं सुंदर गाव, इतकं सुंदर गाव, इतकं सुंदर गाव. अगंदरी मुक्त गाव, तंटा मुक्त गाव, सगळे पुरस्कार प्राप्त गाव. पण म्हटले गावची लोकसंख्या किती हो? म्हटले महाराज गावात कुत्र सुद्धा नाही राहत. काय काढी लावायची त्या गावाला? काय काढी लावायची? दृष्टांत ज्ञानोबा देतात. गावाला किंमत माणसामुळे, कणसाला किंमत दाण्यामुळे, वरडाला किंमत नवरदेवामुळे, सोन्याला किंमत शिरामुळे. बर, आयुष्याला किंमत, लक्षणाला किंमत आयुष्यामुळे. 5 दृष्टांत दिले. तुकाराम महाराज म्हणले हम भी किसी से कम नाही. मी पण सांगणार आहे. तुकाराम महाराज पुढे झाले. तुकाराम महाराज म्हणले मला रावत मी सांगतोच म्हणले. आता ऐका ऐका, तुकाराम महाराज म्हणले अजब दृष्टांत दिलाय महाराज. ते काय झालं? 2 खेड्यातले एक तरुण शहरामध्ये राहायला आले. एक खाली राहत होता आणि एक वर राहत होता. एक खाली राहत होता, एक वर राहत होता. आता येईल तुमच्या देणार, ठीक आहे. दोघे खेड्यातले, दोघांचा एकच धंदा, दोघांना सारखा पगार. दोघं सकाळीच ड्युटीवरती जायचे. मग त्या दोघी जणी काय करायच्या? नदी जवळ होती, ते सगळं धुणं जमा करायच्या आणि जायचं कुठं? नदीला. आणि त्या नदीला जाऊन बसल्या का त्या 36चा आकडा करून नव्हत्या बसत. त्या 36चा आकडा करून नव्हत्या बसत. 36चं म्हणजे इचं तोंड तिकडं, इचं तोंड इकडं असं नाही. त्या 63चा आकडा करून बसायचा. म्हणजे तिचं तोंड इकडं आणि इचं तोंड तिकडं. अशा दोघी जणी कपडे धुवायला यायच्या. पण थोडासा फरक होता. इष्टीच्या गळ्यामध्ये आणि अंगावरती साकळ्या डोरलं पुतळ्या पैंजण कमरेला कमरपटा नाकात नथ घालोनी सारा थाट माट करूनी. काय सांगायचं महाराज? तिच्या अंगावरती इतकं दागिने, इतके दागिने, इतके दागिने. पण जी समोर बसलेली होती ना, तिच्या गळ्यामध्ये फक्त काळी पोत होती महाराज, फक्त काळी पोत. खरं सांगा, आता जिच्या गळ्यात काळी पोत आहे तिचं लक्ष दुनियावरती राहील का तिच्या गळ्यावरती राहील? ओ माय मावश्या, बोला ना, कशावर राहील? तुमचा अनुभव सांगितलं तुम्ही. असं आहे का? ते तिचं सगळं लक्ष कोणाकडे असायचं? तिच्या गळ्याकडे असायचं. ती म्हणायची पहिलं बाई माझा एका नवरा सोबतच नोकरीला लागला, दोघांना सारखाच पगार आणि केवढा मोठा फरक. बाईच्या गळ्यात दागिन्यानं हा मोडायला आली, दागिन्यानं मोडायला आली. माझ्या गळ्यामध्ये का फुटका म्हणजे सुद्धा नाही. तिनं बऱ्याच दिवस सहन केलं महाराज. चांगलं 10-15 वर्ष लग्नाला, 20-1 वर्ष लग्नाला झाले होते. मग तिला नाही राहावलं. तिने 20-1 वर्ष दम काढला. 20-1 वर्ष दम काढला. पण बऱ्याच दिवस दम काढलो, बऱ्याच दिवस दम काढला. मग काय बोलायचं? एके दिवशीचा प्रसंग असा, दररोज असा असायचं महाराज. तो एकदा ड्युटीवरून आला, बेल वाजवली लगेच धावत पुढे जायची. ट्रेमध्ये पाण्याचा ग्लास भरलेला असायचा. दरवाजा उघडला का पहिली लगेच खुर्ची पुढे करायची, खुर्ची बसायला द्यायची, ग्लास भर पाणी द्यायची, पिशवी हातात घ्यायची, बुटही हाताने काढायची, सॉक्सही हाताने काढायची. काय सेवा करणारी बायको! मला वाटतं भाग्यच लागेल असं. ऐका, अशी सेवा करणारी बायको. आणि मग अशी दररोज असं असायचं. पण एके दिवशीचा असा प्रसंग मला, तो दरवाजात आला, दरवाजा वाजून वाजून कंटाळा. पण काय आतून दरवाजा उघडेच ना. मग शेवटी यानं दरवाजा लोटला तर ती किचनच्या कोपऱ्यात बसलेली होती. म्हणतात तुला बराच अनुभव आहे, आता काय घ्यावा लागतो बाबा, काय करता? ऐका, ती किचनच्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेली होती. अरे हा म्हटलं काय झालंय, काय अडचण आहे? तिनं जरा, अरे बोल ना जरा. हा तिकडे मला नाही बोलायचं. अरे पण झालंय तरी काय? हा तिकडे मला नाही बोलायचं. पण झालंय काय? बोल तर खरं. काय बोलायला पाहिजे? तुम्हाला कळायला पाहिजे होतं. अरे पण काय झालंय नेमकं काय? 20 वर्ष झाले लग्नाला, आहे का तुम्हाला काही अक्कल? बरोबर, हेच पाहिजे होतं. बाईने अक्कलच काढली. नको नको ते बोलू लागले. तो झालंय तरी काय? स्पष्ट बोल. तुला काय हवंय? काय हवंय? आता बोलू का? मग येऊ का? आता काय सांगायचं तुला? अकरा थांबायचं, लई लांबू नको. किती वाजले आता? ऐका, लई लांबू नको. स्पष्ट बोलते.
जरा बघा शेजारची गंगू बघा. तू म्हणलं तिला बघायचं काय करायचं अहो तसं नका बघू, जरा तिच्या गळ्याकडे बघा. तू म्हणला असं आहे होय. खरं सांगू का, मला काही कामाच्या व्यापामुळे या सगळ्या गोष्टी तुला नाही करून देता आल्या. तू काळजी करू नको मला, काळजी करू नको. महाराज हा बिचारा बघा होता, संगमनेरला गेला. त्याने विचार केला जाऊ द्या आज बायकोला इतके अलंकार आणायचे ना, सगळे अलंकार आणले. त्या अलंकारातला एक असा अलंकार आहे का जो नाकात घालायचा असतो. काय म्हणतात त्याला? पैंजण. काय? नथ. महाराज 2 तोळ्याची नथ त्यानं सोनाराकडून घेतली. सगळे दागिने घेतले, ते सगळे घेऊन घरी आला. बायको वाटच पाहत होती. महाराज ही नथ बनवलेली नथ त्यानं तिच्या हातामध्ये दिली. तिला एवढा आनंद वाटला. आता खरं तर त्याला पाणीच्या आधी विसरून गेली. बायांचं का सोन्यात एवढा जीव आहे काय माहिती. ती सशी सोन्याची नथ घेतली. महाराज बायांचं असं आहे, त्या ती केलेली गोष्ट म्हणजे ते काही जर सोनं वगैरे घेतलं तर गावातल्या 4 बायकांना जर दाखवलं नाही तर तिचं समाधानच होत नाही. महाराज सगळ्या गावात दाखवायला सुरुवात केली. ठकुबाई बघा ना काय केले, गंगूबाई बघा ना काय केले. आणि जवळजवळ पार शेवटच्या गलीला गेली, खालच्या आळीला गेली. त्या आळीला एक बाई राहत होती, तिचं नाव शांताबाई. बर शांताबाईला दाखवायला गेली. म्हणजे शांतात्या गंमत आली सकाळी सकाळी. म्हणले ऐका ना, तुमच्या लेकानं नथ गेली हो. म्हणजे असं दाखव बरं कशी. महाराज तिनं नथ हातात घेतली. म्हणली केवढ्याची ग? मला माहित नाही केवढ्याची, पण 2 तोळ्याची म्हणले कडे. 2 तोळ्याची 62,000 रुपये तोळा आहे. म्हणजे 6 दुने 12, 1,24,000 सोन्याचं झालं गडनं. GST म्हणजे जवळजवळ 1.5 लाखाच्या वर गेली. असं गेली ना. हा 1.5 लाखाच्या वर गेली. महाराज काय सांगायचं. ती म्हणली 2 तोळ्याची. वा वा म्हणली काय नव्हतंय काय नव्हतंय काय नव्हतंय. नथीची स्तुती केली. आणि जरा तिच्याकडे पाहिलं. तिच्याकडे पाहिजे नथीकडे पाहिजे, तिच्याकडे पाहिजे नथीकडे पाहिजे. कारण तिचं नावच होतं काय शांताबाई. ती म्हणली का ग नथ मस्त चांगली आहे, पण तू ही घालशील कशा? नाक नाही तेरे बाया ऐका. सगळे लक्षण आहे. 2 तोळ्याची नथ आहे, पण घालण्याकरता काय नाही, नाकच नाही. म्हणजे नथीला किंमत नाकामुळे, गावाला किंमत, कणसाला किंमत, वरडाला किंमत, अलंकाराला किंमत आणि आयुष्याला लक्षणाला किंमत. आयुष्यामुळे तसं मानव देहाला किंमत आहे भगवत दर्शनामुळे. इथं आल्याच्या नंतर भगवत दर्शन घडलंच पाहिजे. आयुष्याच्या शेवटी एकदा तरी भगवंताचं प्रभूचं दर्शन आपल्या जीवनामध्ये घडावंच. आणि मानव देहाची किती कर्तव्यता, मानव देहाची परिपूर्णता ही भगवत दर्शनानं होते. म्हणून या मानव देहामध्ये आल्याच्या नंतर भगवत दर्शन अत्यंतिक गरजेचं आहे. 2 म्हणजे संपले. देव आहे, देवाच्या प्राप्तीची गरज आहे. मग म्हटले महाराज देवाच्या प्राप्तीची गरज आहे, तर त्या देवाच्या प्राप्ती करता काहीतरी साधन करावं लागेल ना, काहीतरी साधन करावं लागेल ना. कारण प्रयत्नाशिवाय जगातली कुठलीच गोष्ट अशी नाहीये का ती मिळते. प्रयत्नच करावा लागतो महाराज. कोणी भीक मागून एखादी वस्तू कोणाला देत, तुका म्हणे बळी देता ते निधान, देता ते निधान.
बळी देता ते निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो? भीक मागून कोणी राज्य देत नाही. राज्य पाहिजे असेल तर वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान द्यावं लागतं. कारण आज काय माहिती तुम्हाला? आज काय माहिती तुम्हाला? आजची तारीख 14 फेब्रुवारी. आजचा दिवस महाराज, ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता स्वतःचे बलिदान दिले, या देशाच्या स्वातंत्र्याकरता स्वतःच्या देहाचं बलिदान दिलं म्हणून स्वातंत्र्य मिळाले, असं भीक मागून नाही मिळालं. जगातली अशी एकही गोष्ट नाहीये का ती कष्टाशिवाय मिळत नाही. मग म्हटले महाराज, त्या देवाच्या प्राप्तीकरता साधन काय करावं लागेल? कोणत्या साधनाने या कलियुगामध्ये परमात्मा प्राप्त होईल? कोणती साधना आम्हाला करावं लागेल? महाराज, युगाचा विचार आपल्याकडे आलाय. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता सध्या चाललेलं कोणतं आहे? कलियुग. बघा, प्रत्येक युगामध्ये देवाची प्राप्तीची साधनं भिन्न भिन्न होती महाराज. कृतयुगामध्ये परमात्मा ध्यानानं प्राप्त होत होता. मला वाटतंय कलियुगात जन्माला आलेल्या माणसाला ध्यान जमणार. काय अनुभव तुमचा? ध्यान जमणार नाही. नाही चलावा. कलियुगात जन्माला आलेल्या माणसाला ध्यान जमणार नाही. एक त्याच्यापेक्षा सोपं साधन सांगितलं. त्रेतायुगामध्ये परमात्मा यज्ञाच्या माध्यमातून प्राप्त होत असे. कलियुगात जन्माला आलेल्या माणसाला यज्ञ जमणार नाही. लावानाच बर. त्याच्यापेक्षा सोपं साधन सांगितलं द्वापार युगामध्ये परमात्मा पूजेच्या माध्यमातून प्राप्त होत होता. कलियुगात जन्माला आलेल्या माणसाला पूजा जमणार नाही. ऐका, म्हणजे आम्हाला ध्यान जमणार नाही, आम्हाला यज्ञ जमणार नाही, आम्हाला पूजा जमणार नाही. मग आम्ही काय करू? काही नाही, एक दाव घेऊन चंद्रपूरच्या घाटात जाईल. आम्ही काय करू नेमकं? ऐका, मग तुम्हाला कलियुगामध्ये ज्या साधनानं परमात्म्याची प्राप्ती होईल ना, असं साधन मी तुम्हाला सांगतो. कलियुगामध्ये ध्यान करू नका, कलियुगामध्ये यज्ञ करू नका, कलियुगामध्ये पूजा करू नका. मग कलियुगामध्ये देवाच्या प्राप्तीचं साधन तरी सांगा. तुकाराम महाराज सांगतात, या कलियुगामध्ये एकच प्रभावी साधन राहिलंय, त्याच साधनानं परमात्मा प्राप्त होतो. त्या साधनेचा निर्देश तुकाराम महाराज करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. टाळ्या वाजल्या पाहिजे. अति सुंदर. तुकाराम महाराज कलियुगात जन्माला आलेल्या मानवाला साधना सांगतात. बाबा, कलियुगामध्ये परमात्मा प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर ऐक, त्याच्या प्राप्तीचं साधन मी तुला सांगतो. कलियुगा माझी करावे कीर्तन, परिणाम तेने नारायण
देईल भेटी, त्या परमात्म्याची भेट तुला कलियुगामध्ये होईल, पण त्याच्याकरता तुला कीर्तन करावं लागेल. पण म्हटले महाराज कोणतं कीर्तन करावं लागेल? कीर्तनाचे सुद्धा प्रकार आहे महाराज. गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, स्वरूप संकीर्तन आणि शेवटचं सांगितलं नामसंकीर्तन. म्हटले महाराज याच्यापैकी कोणतं सोपं आहे? तुकाराम महाराज सांगतात बाकीच्या सगळ्या साधनांपेक्षा सोपं आहे नाम संकीर्तन. साधन पै सोपे, परिणाम जळतील पापे जन्मांतरीची. एवढं प्रभावी साधन या कलियुगामध्ये राहिले महाराज. बाकीची जवळ जवळ सगळी साधनं आता तरी कलियुगामध्ये काय झालेत? सकाळी गुलेबाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर गुलेबाबा म्हणले कलियुगामध्ये बाकीच्या सगळ्या साधनांना टीबी झालाय. काय 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 ऐका, नाही सगळे संपले महाराज. ऐका, अवघ्या वाटा झाल्या सीन कलियुग उचित विधी विधान करावं लागतं मला. ऐका, अवघ्या वाटा झाल्या शीन कली न घडे साधन उचित विधी विधान न घडे न कळे. सर्वथा न घडे आणि सर्वथा न कळे का? शीन झाल्या त्या, त्यांच्यामध्ये सामर्थ्य राहिलं नाही महाराज. बाकीची सगळी साधनं अधिकारावरती अवलंबून आहे. सगळी साधना, तुम्ही ज्ञानाचा विचार करा अधिकारावर अवलंबून आहे, तुम्ही योगाचा विचार करा अधिकारावर अवलंबून आहे, तुम्ही कर्माचा विचार करा अधिकारावर अवलंबून आहे, आणि तुम्ही तपाचा विचार करा अधिकारावर अवलंबून आहे. ज्ञान सगळ्यांकरता नाही, योग सगळ्यांकरता नाही, कर्म सगळ्यांकरता नाही, आणि तप सगळ्यांकरता नाहीये. ऐका ऐका ऐका, सगळ्यांकरता नाहीये. का नाहीये? तर ते कठीण आहे. ते कठीण आहे, ते सर्वांकरता नाहीये. मग सोपं सर्वांकरता आहे. सोपं सोपं तरी कशाला म्हणतात बरं? ऐका, सोपं कशाला म्हणतात महाराज? जे सर्वांकरता असतं एक, आणि जे सर्वांना जमतं त्याला काय म्हणतात? सोपं. ऐका, जे सर्वांकरता असतं आणि जे सर्वांना जमतं त्याला सोपं असं म्हणतात. मला वाटतंय कलियुगामध्ये सर्वांकरता आणि सर्वांना जमणारं एकच साधन आहे, ते म्हणजे नाम. ऐका, ते म्हणजे नाम. नाम सर्वांकरता आहे महाराज. इथं अधिकाराचा विचार नाही. सकळांसी इथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन सांगत असताना तुकाराम महाराज सांगतात कीर्तन या साधनाचा अवलंब करा. आणि कलियुगामध्ये तुम्ही जर परमात्म्याचं कीर्तन केलं तर कलियुगामध्ये परमात्मा तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. 1-2 मिनिटं करता आपण सगळ्यांनी हात वरती करायचे आणि भगवंताच्या नावाचं कीर्तन करायचे. हात सगळे सगळे. हरि विठोबार तुम्हारी
खाली हात कळ लागली असेल आता. अहो 2 मिनिटं सुद्धा आपले हात वरती राहू शकत नाही. कधी योग करणार, कधी ऐका 2 मिनिटं सुद्धा आपण हात वरती करू शकत नाही. ऐका, इतकं सुद्धा सामर्थ्य आपल्यामध्ये नाहीये. मग आपण अधिकारी तरी कशाची सांगा ना. आपण एकाच गोष्टीचे अधिकारी. थोडं भाकर खाई पिटलं. खरंच ना महाराज, काय अधिकार आहे आपला. जाऊ द्याला त्या सोडून. तुकाराम महाराज सांगतात, बाबा कलियुगामध्ये भगवंताचं दर्शन तुला होईल, भगवंताची भेट तुला होईल, पण तुला कलियुगामध्ये या साधनाचा अवलंब करावा लागेल. कोणत्या? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. परमात्म्याची भेट तुझ्या जीवनामध्ये नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. तुला भगवंताचं कीर्तन करावं लागेल. पण म्हटले महाराज, त्याच्याकरता काही नियम पाळावे लागतील. तुकाराम महाराज सांगतात, त्याच्याकरता कुठलाच नियम नाही. तू किती खा, तुकाराम महाराज त्याच्याकरता काही पथ्य का? तुकाराम महाराज सांगतात, कुठलंच पथ्य नाही. युक्त आहार न लगे. ऐका, युक्त आहार न लगे आणि साधने न लगे. तुला त्याच्याकरता आहाराचा त्याग करण्याची गरज नाही. ऐका, तुला त्याच्याकरता आहाराचा त्याग करण्याची गरज नाही. 1, त्याच्याकरता तुला बाकीची कठीण साधनं करण्याची गरज नाही. 2, युक्त आहार न लगे अनेक साधने, परंतु अल्प नारायणे दाखविले. अल्प साधन म्हणजे नाम या साधनाचा जो जर आश्रय घेतला तर कलियुगामध्ये परमात्मा तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हटले महाराज, त्या देवाच्या भेटीकरता आम्हाला पुढे जावं लागेल. तुकाराम महाराज सांगतात, न लगे सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. तुला कुठं वनात जाण्याची गरज नाही. ऐका, न लगे लौकिक सांडावा, न लगे व्यवहार सांडावा. व्यवहार सोडण्याची गरज नाही, लौकिक सोडण्याची गरज नाही. ऐका, न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर. वनात जाण्याची गरज नाही आणि भस्मदंड घेण्याची गरज नाही. एकच कर, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आपण अखंड संतांचं जर जीवनचरित्र पाहिलं तर सगळ्या संतांनी जगाच्या समोर त्यातल्या त्यात नाथ महाराजांनी कलियुगात जन्माला आलेल्या माणसाला उपदेश करत असताना, कलियुगात जन्माला आलेल्या माणसाला उपदेश करत असताना नाथ महाराजांनी अनेक साधनांचा विचार जगाच्या समोर सांगितला. ती सगळी साधनं करूच नका, त्यांचा निषेधच केला. कोणती? ऐका, आता ही साधनं म्हणायला जर एवढी अवघड असतील तर ती साधनं करायला किती अवघड असतील. आता मागं नाका म्हणून मीच म्हणतो, ऐका, ती म्हणायला जर एवढी अवघड आहे तर त्या साधना करायला किती अवघड असतील. पाठ करायला मला 8 दिवस लागले होते. या बघा, तिची चरण शब्द इतके अवघड आहे ना महाराज, तोंडातच बसत नाही लवकर. ऐका शब्द, ऐका. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत यमनी यमन लगे दैवतादरणे, आसन मुद्रा ध्यान ध्यान न लगे मारण श्री स्मरणे, केशव माधव अच्युत मदता होय मात तारके. ओम नमो भगवते रामकृष्ण
व्यर्थ कास या करणे तीर्थव्रत यमनी यमन लगे दैवता धरणी आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी स्मरणे. आता खरं सांगा, आता म्हणायला जरी एवढं अवघड आहे तर त्या साधना करायला किती अवघड असेल बरं. काय बोलले नाथ महाराज, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजयात योग उदपीडन कुंडलिनी कलिमल भंग ऊर्ध्ववायुचा सेतु तोरणी कलिभुवन भंग ब्रह्मरंगरी मिसळे परी मोक्षुदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय. बघा बघा सगळे शब्द अनुवाशी घ्या. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजयात योग उदपीडन कुंडलिनी कलिमल भंग ऊर्ध्ववायुचा सेतु तोरणी कलिभुवन भंग ब्रह्मरंगरी मिसळे परी मोक्षुदंग. आता ऐका, हे प्रमाण जर म्हणायला एवढी अवघड आहे तर त्या साधना करायला किती अवघड असेल. म्हणून संतांनी निषेध केला, ही अवघड साधनं करतच बसू नका. न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड. तुम्हाला भस्मदंड घेण्याची गरज नाही, तुम्हाला वनात जाण्याची गरज नाही, तुम्हाला लौकिक सोडण्याची गरज नाही. तुम्ही असाल ते करा जेथे तेथे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात, तुम्ही जिथं आहात, जिथं बसलेले आहात तिथं बसा, पण प्रभूच्या नावाने चिंतन करा, प्रभूचं कीर्तन करा. परिणाम युगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी. तुकाराम महाराजांना कुणीतरी विचारलं, का हो महाराज, तुम्ही एवढ्या जगाला सांगता, तुमचा अनुभव काय आहे, तुमचा काय अनुभव आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही जर मला विचारत असाल ना तर ऐका. तुका म्हणे माझ अनेक उपाव, तुका म्हणे माझ अनेक उपाव, तुका म्हणे ऐक. तुका म्हणे मज अनेक उपाव दिसती ते वाव नामे विन. बाकीचे सगळे उपाय मला नामाशिवाय व्यर्थ वाटतात, मग मी काय करू. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी. हा संदेश ज्या संतनीय जगासमोर ठेवला त्यांचे एकदम मोठ्या प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली नारायण, हरी ज्ञानेश्वर माऊली नारायण.